सादर आहे Hyundai Creta 2024 फेसलिफ्ट मॉडेल जे नुकतंच लॉन्च झालेलं आहे खास तुमच्यासाठी। या गाडीत 7 व्हेरियंट आहेत आणि त्याच्या एक शोरूम किमती आता तुमच्या समोर आहेत, त्या तुम्ही नोट करून घेऊ शकता। हाय हॅलो राम राम, मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी। चला आजचा हा रिव्ह्यू आपला सुरू करूया। नवीन क्रेटाचा बूट उघडण्यासाठी इथे रिमोट किंवा येथील रिक्वेस्ट सेन्सर बटन जे आहे ते तुम्ही वापरू शकता। गाडीमध्ये 433 लिटर इतका बूट स्पेस दिला जातो। स्टोरेज वाढवण्यासाठी 60-40 स्प्लिट सीट्स या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। डिकीमध्ये एक सब वूफर स्पीकर देखील देण्यात आलेला आहे आणि लॅम्प सुद्धा या गाडीमध्ये देण्यात येतो। स्टेपनी इथे खाली देण्यात आलेली आहे आणि त्याची टायर साइज 16 इंच इतकी आहे। Hyundai क्रेटाचे तोंड अद्ययावत करण्यात आलेले आहे। पूर्वीपेक्षा ही डिझाईन इन्हॅन्स करण्यात आलेली आहे आणि फ्रेश करण्यात आलेली आहे। अपराइट हुड इथे नवीन डिझाईन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। हायलाइटेड फीचर्स मध्ये इथे न्यू रेडिएटर ग्रिल पाहायला मिळते। इथे खाली 360 डिग्री कॅमेरा प्लेसमेंट दिसते। त्यानंतर होरायझन कनेक्टेड LED लॅम्प आणि DRLs दिले जातात। त्याच्याच खाली ट्रायो इंडिकेटर सेटअप आणि अंडरनी क्वाड बीम LED हेडलॅम्प्स दिलेले आहेत। लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की इथे टॉप मॉडेल असून देखील फॉग लॅम्प्स नाहीत। काय कारण? तर हेडलॅम्प्स हेच फॉग लॅम्प्सचे इथे काम करणार आहेत, कारण ते अंडरनी आहे। फ्रंट बंपरवर 4 अल्ट्रासोनिक पार्किंग सेन्सर्स दिले जातात। इथे रडार बेस ॲडास दिलेला असल्याने स्किड प्लेटच्या वर रडार तुम्ही पाहू शकता आणि रडारला कॅमेरा सपोर्ट देखील दिलेला आहे। तो इथे फ्रंट विंडशील्ड वरती दिलेला तुम्ही बघू शकता। तुम्हाला नवीन क्रेटाचे फ्रंट छान वाटले की जुनीच आवडत होती? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन क्रेटामध्ये 6 मोनोटोन आणि 1 ड्युअल टोन कलर दिलेला आहे। क्रेटाच्या दोन्ही साइडमध्ये इव्हिडंट असा काहीच बदल नाहीये। लेफ्ट साइड बघा, त्याचबरोबर तुम्ही राईट साइड देखील बघू शकता। अलॉयच्या डिझाईनमध्ये इथे बदल केला गेला आहे। टायर इथे 215/60R 17 इंचाचा दिलेला आहे। लोअर ट्रिम्समध्ये 16 इंच टायर दिले जातात। चारही चाकांना बेस मॉडेल पासूनच डिस्क ब्रेक स्टँडर्ड दिला जातो। ब्रेकिंग सेफ्टी फीचर्स तुम्ही स्क्रीनवरती आत्ता वाचू शकता। इथे ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 190 mm इतका दिलेला आहे। पॅसिव्ह एंट्रीसाठी बटन जे आहे ते फक्त ड्रायव्हर साइडलाच दिले जाते। इलेक्ट्रॉनिक ORVM असे दिलेले आहेत। त्यामध्ये कार कोलिजन वॉर्निंग सिम्बॉल दिला जातो, ज्याने ड्रायव्हर अलर्ट होतो। मिरर खाली 360 डिग्री कॅमेरा इथे मिळतो। वर रूफ रेल अशा प्रकारची मिळते। डाव्या बाजूला फ्युएल कॅप दिलेली आहे। गाडीत 50 लिटर इंधन क्षमतेची टाकी दिली जाते। संपूर्ण ग्लास एरिया हा असा दिलेला आहे। क्रेटामध्ये आता पूर्वीपेक्षा ॲडव्हान्स आणि हाय स्ट्रेंथ स्टील वापरण्यात आलेले आहे, ज्याने BN कॅपमध्ये ही SUV 5 स्टार मिळवू शकते। गाडीची पाठीमागची बाजूची डिझाईन मनमोहक आहे। डिझायनर्सने इथे उल्लेखनीय कामगिरी करत चांगली डिझाईन केलेली आहे। पूर्वीच्या क्रेटाची सुद्धा बॅक डिझाईन अतिशय छान होती आणि या गाडीची देखील आहे। मोठा बीम इथे देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कनेक्टेड टेल लॅम्प्स तुम्ही इथे बघू शकता। गाडीचे टेल लॅम्प्स दिसायला खूपच सुंदर आहेत आणि कॉम्पॅक्ट देखील आहेत। रियर कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे। 4 पार्किंग सेन्सर्स बंपर वरती देण्यात आलेले आहेत आणि रिव्हर्स लॅम्प बंपर मध्ये मध्यभागी देण्यात आलेला आहे। बाकीचे टॉप मॉडेलचे जे फीचर्स आहेत ते सगळे या गाडीमध्ये उपलब्ध आहेत। ही अशा प्रकारची की याच्यामध्ये दिली जाते, ज्यामध्ये लॉक अनलॉक होल्ड म्हणजे तुम्ही इंजिन स्टार्ट स्टॉप करू शकता याच्याद्वारे, आणि इथे होल्ड म्हणजे तुम्ही इथे होल्ड केलं की तुमचं बूट स्पेस जे आहे ते ओपन होतं। अशा प्रकारची की दिली जाते आणि छोटी की काढण्यासाठी इथे देखील बटन देण्यात आलेलं आहे। गाडीमध्ये 4ही डोर्स डिझाईन आता फ्रेश करण्यात आलेली आहे। सॉफ्ट टच कुशन दिलेले आहे। सर्व डोर्सचे बटन, पॉकेट, बॉटल होल्डर आणि संपूर्ण डिझाईन कलर कॉम्बिनेशन इथे असे दिले जाते। गाडीचे केबिन आणि डॅशबोर्ड पूर्वीपासूनच आकर्षक आणि प्रीमियम होते आणि त्यात आता थोडे चेंजेस करून कम्फर्ट आणि प्रीमियमनेस अजून वाढवण्यात आलेला आहे। डॅशबोर्डसाठी वापरलेले कलर कॉम्बिनेशन देखील उत्तम आहे। क्रेटा फेसलिफ्ट मध्ये येणारे सर्व सेफ्टी फीचर्स तुम्ही इथे वाचू शकता, स्क्रीनवरती दिलेले आहेत। यामध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड दिले जातात। बाकीचे फीचर्स व्हिडिओ पॉज करून तुम्ही निवांत इथे वाचू शकता। गाडीचे सीट्स जबरदस्त कुशनसह येतात। बॅक आणि अंडर थाय सपोर्ट उत्तम दिलेला आहे। सीट्सचे कलर देखील फ्रेश वाटत आहेत। हे फक्त फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत।
ड्रायव्हर सीट्स 8 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट केले जाऊ शकते. हेडरेस्ट इथे दिले जातात, त्याला ॲडजस्ट करू शकता. त्यामुळे लांब प्रवासावेळी तुमची मान दुखणार नाही. गाडीमध्ये 4 स्पोक डी कट स्टेअरिंग दिलेले आहे, ज्याला लेदर रॅप केलेले ऑलरेडी कंपनीकडून येते. याची पकड देखील कन्व्हिनियंट आहे. हे स्टेअरिंग वर खाली आत बाहेर ॲडजस्ट करता येते. स्टेअरिंगवर डाव्या साईडला कॉल कंट्रोल्स आणि इन्फोटेनमेंट तसेच म्युझिक कंट्रोल्स उपलब्ध आहेत आणि उजव्या बाजूला MID, एडास असे कंट्रोल्स दिले जातात. गाडीमध्ये एडास लेवल 2 सेफ्टी फीचर्स आल्याने ड्रायव्हरचा ताण आता कमी होणार आहे आणि तुमचा प्रवास सुखकर होणार आहे. एडासचे 19 स्मार्ट सेफ्टी फीचर्स आत्ता तुमच्या समोर आहेत. इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले इथे 10.25 इंच साईजचा दिलेला आहे. ड्रायव्हरला कोणतेही फंक्शन्स डोळ्यांना ताण न देता इथे बघणं खूप सोपं आहे. या स्क्रीनमध्ये डाव्या बाजूला स्पीड दिसते आणि उजव्या बाजूला RPM दिसते. मध्यभागी TPMS, स्ट्रीप अशा प्रकारची माहिती बघता येते. इथे ब्लाइंड स्पॉट दिसतो, ज्याने सेफ्टी इम्प्रूव्ह होते. या डिस्प्लेमध्ये इथे ड्राईव्ह मोड प्रमाणे वेगवेगळ्या थीम्स दिलेल्या आहेत. ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला ॲज युजल स्टार्ट स्टॉप बटन आणि ट्रॅक्शन कंट्रोल्स तसेच ऑटो स्टार्ट अँड ऑफ बटन आणि हेडलॅम्प हाईट लेवलर दिले जाते. ड्रायव्हरला मोबाईल चिटकवण्यासाठी इथे मॅग्नेटिक पॅड दिलेले आहे, जे आत्ताच नुकतेच ॲड करण्यात आलेले आहे. सेंटर कन्सोलमध्ये प्रथम इन्फोटेनमेंट सिस्टीम इथे दिसते आणि ती सुद्धा 10.25 इंच डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले आणि क्लस्टर डिस्प्ले इंटिग्रेटेड आहेत. या इन्फोटेनमेंट डिस्प्लेच्या माध्यमातून मनोरंजनाव्यतिरिक्त 70+ ब्लू लिंक फीचर्स दिलेले आहेत. इनबिल्ट नेव्हिगेशन आणि जिओ सावन दिलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे यात भारतीय भाषांचा सपोर्ट आता देण्यात आलेला आहे. व्हॉइस कमांडने गाडीचे फीचर्स ऑपरेट करता येतात, जसं की सनरूफ खोलो. या डिस्प्लेचा टच रिस्पॉन्स फ्लुइड आहे. लॅग आणि स्टटरिंग अजिबात नाहीये. यामध्ये ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो वायरलेसली सुद्धा चालते. रिव्हर्स आणि 360 डिग्री कॅमेरा फंक्शन स्क्रीनवरती बघू शकता. म्युझिक सिस्टीमसाठी गाडीमध्ये 8 स्पीकर बोस सिस्टीम दिलेली आहे. ही गाडी ब्लू लिंक ॲपने ऑपरेट करता येते, ज्यामुळे आपले गाडीवर लक्ष राहते आणि गाडीची सेफ्टी सुद्धा वाढते. फक्त त्याला तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. पहिले 3 वर्ष तुम्हाला फ्री सबस्क्रिप्शन मिळते. गाडीमध्ये एम्बियंट लाईट देखील ऑफर केली गेली आहे. इथे खाली ऑटो क्लायमेट कंट्रोल AC युनिट्स दिलेले आहे आणि बाकी बटन्स याच ठिकाणी दिले जातात. ड्रायव्हरला हा युनिट ॲक्सेस करणं खूपच सोपं आहे. गाडीमध्ये ड्युअल झोन AC फीचर दिलेले आहे, ज्यामुळे फ्रंट पॅसेंजरला आणि ड्रायव्हरला हवे तसं थंड किंवा गरम सेट करू शकतो. दोन्ही स्वतंत्रपणे काम करतील. इथे खाली चार्जिंग सॉकेट दिलेले आहे. लेफ्टला Type-C मध्ये 12 वोल्ट पॉवर आउटलेट आणि राईटला USB-A फॉर इन्फोटेनमेंट कनेक्टिव्हिटी. वायरलेस चार्जिंग पॅड दिलेले आहेत विथ एअर कूल टेक्नॉलॉजी, ज्यामुळे तुमचा मोबाईल गरम होणार नाही. त्याला वेंट दिलेले आहे. यानंतर गिअर नॉब तुम्ही इथे बघू शकता. व्हेंटिलेटेड सीट्स करता इथे दोन्ही बाजूला बटन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्याच्याच मागे 360 डिग्री कॅमेरा सुरू करण्याचे बटन इथे दिले जाते. ऑटो होल्डचे बटन इथे दिलेले आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की पार्किंग ब्रेकचं देखील बटन इथे देण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक इथे तुम्हाला मिळतो. 2 कप होल्डर्स इथे दिलेले आहेत. ड्रायव्हरसाठी हँडरेस्ट इथे दिले जाते. यामध्ये एअर प्युरिफायर देखील आहे. आतील कप्पा ठीकठाक आहे. याच्यामध्ये ठीकठाक स्पेस तुम्हाला मिळते. फ्रंट पॅसेंजर साईडला ग्लो बॉक्स उत्तम स्पेससह येतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि तो कूल ग्लो बॉक्स आहे. इथे वर ऑटो RVM, रूफ लॅम्प आणि त्याचबरोबर गॉगल होल्डर सुद्धा दिलेला आहे. पॅनोरॉमिक सनरूफ या गाडीमध्ये दिला जातो आणि तो अशा पद्धतीने खुलतो आणि बंद होतो. ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजरसाठी देण्यात येणारे सन वायझर्स अशा प्रकारचे दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. फ्रंट केबिन आणि कॉकपीट खूपच आकर्षक आणि सुंदर आहे. चला आता पाठीमागे जाऊया आणि किती जागा तुम्हाला मिळते हे बघूयात. मागच्या रोमध्ये सीट्स आरामदायी आणि बेस्ट सपोर्टसह येतात. क्रेटामध्ये डोक्याला हेडरेस्ट ॲडजस्टेबल दिलेले आहे. टॉप व्हेरियंटसाठी इथे कुशन देखील दिले जाते. बॅक सपोर्ट उत्तम आहे. रिक्लाइन देखील उत्तम आहे. 3 जण बसल्यावर खांदे धडकण्याचा इथे प्रॉब्लेम होणार नाही. रिक्लाइन देखील या सीट्सचा उत्तम आहे. बसण्याचे हे सीट जे आहे ते ब्रॉड आहे. अंडर थाय सपोर्ट देखील इथे उत्तम मिळतो. गुडघ्यांना देखील अगदी ॲडिक्वेट स्पेस मिळते. मध्यभागी इथे हँडरेस्ट दिलेले आहे आणि जे कप होल्डर्स आहे ते मागच्या भागासाठी AC वेंट्स या ठिकाणी दिले जातात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सनशेड देखील दिलेले आहेत. इथे बघू शकता छोटासा रीडिंग लॅम्प देखील देण्यात आलेला आहे. इथे पॉकेट दिले जातात
आणि या ठिकाणी देखील पॉकेट दिले जातात. मध्ये छोटासा हंप आहे, पण त्याने मध्ये बसणाऱ्याला जास्त त्रास होणार नाही. सीट्स ओव्हरऑल छान आहेत. जर बघायला गेलं तर तिघांना सुद्धा इथे 3 पॉईंट सीट बेल्ट मिळतो, ज्याने सेफ्टी अजून वाढते. गाडी पाठीमागे खुल्ली आणि उत्तम वाटते. Hyundai क्रेटा फेसलिफ्टमध्ये 2 पेट्रोल इंजिन ऑप्शन्स आणि 1 डिझेल इंजिन ऑप्शन दिला गेला आहे. इंजिन सोबत 5 ट्रान्समिशन ऑप्शन्स दिले जातात. क्रेटा सोबत 1.5 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं जातं, ज्यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि IVT गिअरबॉक्स दिला जातो. दुसरे पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये 1.5 लिटर टर्बो GDI इंजिन दिले जाते, ज्यामध्ये 7 स्पीड DCT गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला जाईल. तिसरे इंजिन आहे 1.5 लिटर CRDI डिझेल इंजिन, ज्यामध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला जातो. हे डिझेल मॉडेल आहे. याची ऑनरोड किंमत सध्या तुमच्या स्क्रीनवरती आहे. सर्व ऑनरोड किमती तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर autohelper.co.in या आपल्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.